नमस्कार जोगेश्वरीकर. मी ॲडव्होकेट स्नेहल पाटील. आज जोगेश्वरीकर म्हणण्याचा एकच उद्देश होता की आजची जाग ही जोगेश्वरीकरांना यावी म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. काल एक बातमी ऐकली आणि अस्वस्थ झालं मन आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवायची घाई झाली. बातमी अशी आहे की आपले माननीय वायकर साहेब यांनी एक प्रस्ताव ठेवला आहे. नाट्यगृहाचा प्रस्ताव आहे तो महाराष्ट्र शासनाला ते देत आहेत. महाराष्ट्र शासनाकडनं तो पारित होईल, त्याच्यानंतर ते नाट्यगृह होईल. नाट्यगृहाला विरोध नाहीच आहे, पण जी जागा निवडली आहे ना त्याला विरोध आहे. आमच्या जोगेश्वरीचं तुमचं आमचं एकमेव जंगल इस्माईल युसुफ कॉलेजवर आता घाव टाकायचा प्रयत्न चालू आहे. हेच इस्माईल युसुफ कॉलेज आहे जिथे खुल्या आसमंताखाली आमची मुलं वावरत असतात, मातीत खेळत असतात आणि मातीशी जोडत असतात. अनेक वर्ष झाली, इंग्रज काळापासून ही धरोहर म्हणा, तुम्ही त्याला हेरिटेज म्हणा, ही आपल्या जोगेश्वरीत आहे. याचा अभिमान वाटतो मला आणि तसाच अभिमान तो तुम्हालाही असेल. पण हा नाट्यगृहाचा प्रस्ताव आहे, हा उधळून लावणं आपलं काम आहे. कारण एकच आहे, आज नाट्यगृहाच्या निमित्ताने हे शासन त्याच्यात एंट्री घेईल आणि मग तिथे पार्किंग लॉट तयार होतील. नाट्यगृहाच्या अनुषंगाने जे जे व्यवसाय व्हायचे आहेत ते तिथे येतील. म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवायचं फुल प्लेज प्लॅन आहे यांचा. माझी आजची मुलं विद्यार्थी जे उद्या सैन्य दलात जाणार आहे, पोलीस दलात जाणार आहे, क्रिकेटर होणार आहे, फुटबॉलर होणार आहेत, ह्या लोकांना अगदी कुठलीही किंमत न देता या मैदानात या मातीत खेळायला मिळतंय. आपली कसरत करतायत, आपली प्रॅक्टिस करतायत. फक्त मुलंच का, आमच्यासारखी तुमच्यासारखी लाखो लोक इथे येतात, हजारो लोक इथे येतात आणि त्यांचं मॉर्निंग वॉक, योगा हे सगळं करत असतात. सिनियर सिटीजनला योगा शिकवणारे बरेच आहेत तिथे, जे एकही रुपया घेत नाही. 15,000 स्क्वेअर फीटमध्ये एक जंगल बनवलं आहे जिथे अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. तुम्ही तिथे जा, तिथे बोर्ड वाचा, तिथे कुठल्या प्रकारचे वृक्ष लावले आणि एक निसर्गाने तयार केलेलं वेगळं जंगल आहेच की. मग नाट्यगृह करण्यासाठी ही जंगलं तोडली जाणार. म्हणजे जोगेश्वरी जे आम्ही सुखाने श्वास घेतोय तो सुद्धा हा श्वास पण बंद करायला निघाले. विकास करा, पण मग माझी जंगलं तोडून माझं हेरिटेज नष्ट करून कसला विकास मिळवणार आहे? विकास आमचा की विकास तुमचा? महाराष्ट्राच्या उन्नतीचा विचार करायला हवा. मी तर माझी चळवळ चालू केली आहे. या मुलांचं भविष्य मातीवर घडवायचं आहे, मातीत नाही मिळवायचं आहे. रील आणि व्हिडिओच्या चक्करमध्ये अर्धी विद्यार्थी म्हणजे उद्याचं भविष्य आधीच राखरांगोळी झाले. पण जी मुलं खरोखर मेहनत करत आहेत, ज्यांना याचं महत्त्व माहिती आहे, त्या मुलांना तरी जगू द्या, त्यांना तरी पुढे जाऊ द्या. माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे तुम्ही देखील या चळवळीत सामील आहात असा त्याचा अर्थ होईल. मी तर माझी चळवळ चालू केली आणि मला असंही वाटतं की तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्यांनी स्वतःहून पुढे येऊन मदतीचा हात पुढे करून ह्या चळवळीत सामील व्हायचं आहे. मी कुठे लाटे या दांडे घेऊन तर निघणार नाही आहे. माझ्याकडे एक लेखणी आहे, त्या लेखणीद्वारेच मी माझा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. सत्ताधारी आणि अपोजिशन यांना पण मी विनंती करते की तुम्ही देखील ह्या प्रस्तावाला दुजोरा देऊ नका, हा प्रस्ताव पुढे जाऊ देऊ नका. आमची धरोहर, आमची हेरिटेज, आमचं मैदान, आमचं जंगल असंच राहू दे आणि आमच्या पुढील पिढ्यांना सुद्धा हे मिळू दे जे सुख आम्हाला मिळालं.
आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवतोय? काहीच ठेवत नाही आहे. त्यामुळे मी हात जोडून सगळ्यांना विनंती करेन की हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि या चळवळीतसुद्धा सामील व्हा. जोगेश्वरी जगली पाहिजे, तिथली झाडं जगली पाहिजेत, आपली मुलं त्यात हसत खेळत आनंदाने वाढली पाहिजे. मी सगळ्यांना ही नम्र विनंती करते, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जंगल वाचवा. कमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.